ओके, सो लेट्स कंटिन्यू अहेड. आता आतापर्यंत आपण काय पाहिलं होतं, वॅन बघितलेलं होतं. ठीक आहे, नाउ लेट्स कंटिन्यू अहेड ऑफ दॅट. वॅनच्या पुढे आता 3 टॉपिक मेनली आपले राहिलेले आहेत. एक आहे नॅट, दुसरा आहे वायरलेस लॅन आणि तिसरा आहे IP व्हर्जन 6. यातला आपण पहिल्यांदा स्टार्ट करूया नॅटनी. सगळीकडे लागतं. आता नॅट फर्स्ट ऑफ ऑल समजून घ्या की टेक्नॉलॉजी काय आहे. नॅटचा लॉंग फॉर्म काय आहे, तर नेटवर्क ऍड्रेस ट्रान्सलेशन. ओके, दॅट्स नॅट, नेटवर्क ऍड्रेस ट्रान्सलेशन. आता ज्यावेळेला सर्व्हिस प्रोव्हायडर कडनं एखादी कनेक्टिव्हिटी येते, ही जी कनेक्टिव्हिटी आहे, ही कनेक्टिव्हिटी तुमच्या इथे एखाद्या मशीनवरती तुम्ही दिली आणि मग मशीनला एक लॅन कार्डच्या थ्रू तुम्ही नेटवर्कला कनेक्ट केलं. दिस इज इंटरनेट. ओके, आता या मशीनवरनं हे इंटरनेट तुम्हाला शेअर करायचं आहे, तर तुम्हाला इथे काय करावं लागतं, तर तुम्हाला इथे टाकावा लागतो प्रॉक्सी सर्व्हर. ऐकून माहितीये? ओके, प्रॉक्सी सर्व्हर टाकावा लागतो. प्रॉक्सी सर्व्हर काय करतो, तर इथनं येणाऱ्या सगळ्या मशीनच्या ज्या रिक्वेस्ट आहेत त्या स्वतःकडे घेतो. त्यांच्या बिहाफ मध्ये इंटरनेट कडनं त्या ज्या रिक्वेस्ट आहेत त्या ग्रँड करून घेतो. मग कदाचित याहू असेल, गुगल असेल, यांच्याकडनं त्या रिक्वेस्ट घेतो आणि त्या रिक्वेस्ट परत त्या मशीन्सला देतो. ओके, आता ज्या वेळेला हे अशा पद्धतीनं दिलं जातं, त्यावेळेला हा काय करतोय, प्रॉक्सी सर्व्हर हा इंटरप्रेटर म्हणून ऍक्ट करतोय. एकीकडनं रिक्वेस्ट घ्यायच्या आणि पलीकडनं ग्रँड करून घ्यायच्या. इथे या सगळ्या गोष्टी सेशन लेअर वरती हँडल केल्या जातात. सेशन्स मेंटेन केली जातात. हे एक सेशन आणि हे एक सेशन, अशी सेशन्स मेंटेन केली जातात. आता प्रश्न असा आहे की हे जर का मशीन असेल तर ठीक आहे, जर मशीन नसेल आणि त्याच्याऐवजी जर का राउटर असेल, तर हीच गोष्ट जी राउटर मध्ये घडती, तर या कन्सेप्टला म्हणतात नॅट. ओके, आता गोष्ट काय आहे, नेटवर्क ऍड्रेस ट्रान्सलेशन. राउटर आपल्याला माहितीये, राउटर कुठल्या लेअरवरती काम करतो, तर नेटवर्क लेअरवरती काम करतो. बरोबर, म्हणजे राउटरला काय कळतं, तर राउटरला IP ऍड्रेसेस फक्त कळतात. बरोबर, फार तर पुढे जाऊन राउटरला TCP कळू शकतो, UDP कळू शकतो. ओके, पोर्ट्स कळू शकतात, नेटवर्कची भाषा कळते. सो इथे काय केलं जातं नेटवर्क ऍड्रेस ट्रान्सलेशन मध्ये, तर त्याच सगळ्या गोष्टी केल्या जातात, पण त्या केल्या जातात IPच्या लेवलवरती किंवा TCP किंवा UDPच्या लेवलवरती किंवा पोर्टच्या लेवलवरती. ओके, गोष्ट काय, इंटरनेट कनेक्शन शेअर करणं. आता इंटरनेट कनेक्शन शेअर करताना आपल्याला इथं सर्व्हिस प्रोव्हायडर कडनं एक युनिक IP ऍड्रेस मिळतो, नाही का, आणि आतल्या मशीन्सला आपण प्रायव्हेट IP ऍड्रेसेस दिलेले असतात. बरोबर आहे. सो सपोज इथं आपला स्टँडर्ड 172.16.10.2, 10.3, 10.4, 10.5 असे IP ऍड्रेसेस दिलेले आहेत, आणि बाहेर एक IP ऍड्रेस मिळाला आहे सर्व्हिस प्रोव्हायडर कडनं, सपोज 202.208.220.1. आता हा मिळालेला IP हा आतमध्ये शेअर करण्यासाठी या राउटरचा वापर केला जातो. आता हे जे शेअरिंग आहे, हे आयडियली कसं असलं पाहिजे, तर आयडियली असं असलं पाहिजे की इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर कडनं एक IP ऍड्रेस मिळाला तर आतमध्ये एकच मशीन पाहिजे. खरं इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरना ISP न तुम्हाला जी कनेक्टिव्हिटी दिली आहे ती एका मशीनसाठी दिलेली आहे, विथ वन सिंगल IP ऍड्रेस. जर तुमच्याकडे 10 मशीन्स असतील तर 10 मशीन्सला बाहेर ऍक्च्युली 10 IP पाहिजेत.
ओके, तसं जर का तुम्ही 10ला 10 आयपी घेतलेले असतील ते पण तुम्हाला नॅटमध्ये कॉन्फिगर करता येतात. ओके, पण जर का असं असेल की आतमध्ये मशीन्स आहेत 100 आणि तुम्हाला बाहेर 10च आयपी आहेत, तसं पण नॅटमध्ये कॉन्फिगर करता येतं. आतमध्ये मशीन्स असतील 100 आणि बाहेर एकच आयपी आहे, तर तसं पण तुम्हाला कॉन्फिगर करता येतं. ओके, त्यामुळे नॅटमध्ये कॉन्फिगरेशनचे 2 टाइप्स पडतात. ऍट द बेस लेवल कॉन्फिगरेशनचे 2 टाइप्स पडतात. पहिला टाइप आहे स्टॅटिक नॅट, म्हणजे मॅन्युअल कॉन्फिगर करतो. हे शक्यतो 1:1 कॉन्फिगरेशनसाठी असतं. दुसरा टाइप आहे डायनॅमिक नॅट. ओके, आणि तिसरा टाइप आहे जो डायनॅमिक नॅटचंच एक्सटेन्शन आहे, विच इज कॉल्ड ॲज ओव्हरलोडिंग. ओव्हरलोडिंग म्हणजे एकाच आयपी वरती आतमध्ये एक आयपीच्या ऐवजी जास्त आयपीज ओव्हरलोड करायचे. ओके, सो स्टॅटिक नॅट, डायनॅमिक नॅट विथ ओव्हरलोडिंग किंवा विथ ओव्हरलोड. सो बेसिक स्टॅटिक किंवा डायनॅमिक. डायनॅमिक मध्ये डायनॅमिक आणि विथ ओव्हरलोडिंग. राईट. आता आता आपण कन्स्ट्रक्ट करूया. आतमध्ये 5 मशीन्स आहेत. ठीक आहे, राउटर ए आहे. आतमध्ये ही जी 5 मशीन्स आहेत, या 5 मशीन्सला आयपी ऍड्रेस आपण दिलेले आहेत ऑलरेडी. 172.16.10.2, 10.3, 10.4, 10.5 आणि 10.6. स्टँडर्ड आपला इथरनेट 0चा आयपी ऍड्रेस आहे 10.1. ओके, आता बाहेर काय गेलं, मी आतमध्ये आता पहिल्यांदा बघू 1:1 नॅट. बाहेर मी काय केलं, बाहेर मी घेतला 202.208.220.1. दुसरा आयपी घेतला .2, .3, .4, .5 आणि .6. टोटल आतमध्ये 6 आयपी ऍड्रेसेस आहेत. त्याला बाहेर 6 आयपी ऍड्रेसेस, एक मेन तुमचा इंटरफेसचा आयपी ऍड्रेस आणि या व्यतिरिक्त 5 एक्स्ट्रा आयपी ऍड्रेसेस. एवढे सगळे आयएसपीने प्रोव्हाइड केलेले आहेत, आपण परचेस केलेले आहेत आयएसपी कडनं. ओके, आता लक्षात ठेवा, नॅट कॉन्फिगर करताना आपल्याला काय करायचंय, काय होतं ते मी तुम्हाला सांगतो. फर्स्ट ऑफ ऑल, आतमधले मशीन जेव्हा पॅकेट जनरेट करणार, पॅकेट असणार कुठल्या तरी गुगलसाठी, गुगल और कोणी असेल इंटरनेटवरचं. ओके, सो पॅकेट जे जनरेट होईल, आपल्याला पॅकेट आर्किटेक्चर माहिती आहे, सोर्स आयपी आणि डेस्टिनेशन आयपी, नाही का. डेस्टिनेशन आयपी आहे आपल्याकडे गुगलचा, काय लिहित नाही मी. ठीक आहे, सोर्स आयपी काय असणार आहे, सोर्स आयपी असणार आहे 172.16.10.2. या मशीनला रिक्वेस्ट पाठवली. आता हे पॅकेट ज्या वेळेला बाहेर जाईल, त्यावेळेला बाहेरच्या जगामध्ये जर तुम्ही हे पॅकेट असंच्या असं घेतलं, तर हा प्रायव्हेट आयपी ऍड्रेस आहे ना. हा बाहेरच्या जगामध्ये तुम्हाला आठवत असेल, आयपी ऍड्रेसिंगच्या वेळेला प्रायव्हेट आयपी ऍड्रेसेस म्हणून सिरीज आहे. कुठली कुठली आहेत प्रायव्हेट आयपी ऍड्रेस सिरीज? हा, ए मधला कुठला आहे? 10.0.0.0. बी मधला 172.16 पासून ते 172.31 पर्यंत. आणि सी मधला 192.168.x म्हणजे सगळ्या सिरीज .0. ओके, ह्या प्रायव्हेट सिरीज आहेत. प्लस 169.255 ही एक प्रायव्हेट सिरीज आहे, मायक्रोसॉफ्टनं दिलेली, अपिपा म्हणतो त्याला आपण. ही पण एक प्रायव्हेट आयपी ऍड्रेस सिरीज आहे. ओके, एनिवे, या प्रायव्हेट आयपी ऍड्रेस सिरीज या बाहेर इंटरनेटवरती अलाउड नाही, आणि हा आयपी तर आपण आपला दिलाय ना.
मनानी? हा कसा अलाउड असेल बाहेर? म्हणजे हा प्रायव्हेट नसला, तुम्ही पब्लिक दिला तरी तुम्ही मनानी पब्लिक देऊ शकत नाही ना, इंटरनेटवरती कॉन्फ्लिक्ट होईल. सो फर्स्ट ऑफ ऑल, प्रायव्हेट आयपीज इंटरनेटवरती अलाउड नाहीत. ओके. सेकंड, तुम्ही मनाचा आयपी देऊन चालत नाही. तुम्ही इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडरकडनं हा आयपी पूल खरेदी केलाय, तुम्हाला त्याच्यापैकीच ऍड्रेस दिला गेला पाहिजे. ओके. आता असं जर केलं गेलं पाहिजे, तर बट ऑब्वियस प्रॉब्लेम काय माझा, हे पॅकेट जेव्हा बाहेर जाईल तेव्हा इंटरनेटच्या एंट्री पॉइंट राउटरवरती हे पॅकेट इथे गेल्यानंतर डिस्कार्ड होऊन जाईल, कारण त्याचा सोर्स आयपी व्हॅलिड नाहीये. तसे फिल्टर्स सगळीकडे आयएसपीजला असतात की तेवढ्याच आयपी कडनं अलाउ करायचं. आता गोष्ट काय, जर हे अलाउ होणार नाही तर माझ्या राउटरला मी सांगणार आहे आता, डेस्टिनेशन आयपी तर गुगलचा आहे तसाच राहणार, पॅकेट बाहेर जाईल तेव्हा. पण सोर्स आयपी जो आहे तो 172.16.10.2 च्या ऐवजी 202.208.220.2 कर, असं मी राउटरला सांगेल. सो राउटर हे पॅकेट जेव्हा आत येईल इकडनं, तेव्हा बाहेर पाठवताना तो त्याच्यातला आयपी चेंज करणार आहे, आणि आता इथं नवीन आयपी असणार आहे 202.208.220.2. ओके. हा आयपी घेऊन जेव्हा हे पॅकेट बाहेर जाईल तेव्हा गुगल रिप्लाय देताना याच आयपीला रिप्लाय देणार. सो बाहेर न येताना रिप्लायचं गुगलचं पॅकेट जे आहे ते या आयपीला येईल, ते राउटर त्याला माहिती आहे .2 ला आतमध्ये हा 10.2 आहे, तर तो ते ट्रान्सलेट करून आतमध्ये पाठवेल. थोडक्यात मला या राउटरवरती कॉन्फिगरेशन करावं लागणार आहे नॅटिंगचं, ज्याच्यामध्ये मी राउटरला सांगणार आहे की आतला 172.16.10.2 म्हणजे बाहेरचा 202.208.220.2. आतला 172.16.10.3 म्हणजे बाहेरचा 202.208.220.3. आतला 10.4 म्हणजे बाहेरचा 220.4. आतला 10.5 म्हणजे बाहेरचा पण 220.5. आणि आतला 10.6 म्हणजे बाहेरचा पण 220.6. ओके. हे मी मॅन्युअली राउटरला फीड करणार आहे. ओके. हे झालं माझं नॅट टेबल. क्लिअर? आता ज्या वेळेला हे नॅट टेबल मी फीड करेल त्याला, तर ते करताना पहिली गोष्ट मला त्याला सांगावं लागतं की नॅटिंगची आतली बाजू कुठली. ओके. द कमांड इज कॉल्ड एज आयपी नॅट इनसाइड. मला काय करावं लागणार, या इथरनेट 0 वरती जावं लागेल, इथरनेट 0 वरती इंटरफेस कॉन्फिगरेशन प्रॉम्प्ट मध्ये, आणि तिथे मला डिक्लेअर करावं लागेल आयपी नॅट इनसाइड, म्हणजे नॅटिंगची आतली बाजू कुठली. राउटरला काय कळणार आहे ना तुम्ही कुठला इंटरफेस इंटरनेटला कनेक्ट करताय, त्यामुळे आतल्या आणि एक नाही 4 पण असू शकतील, 4 लॅन्स असू शकतात तुमची, त्यामुळे त्याला आतल्या बाजू कुठल्या हे डिक्लेअर करावं लागतं आणि बाहेरची बाजू कुठली ते डिक्लेअर करावं लागतं. बट ऑब्वियस सिमिलरली मला इथे S0 वरती जाऊन डिक्लेअर करावं लागेल. सो S0 वरती जाऊन मला कमांड द्यावी लागेल आयपी नॅट आउटसाइड. ओके. सो आयपी नॅट इनसाइड आणि आयपी नॅट आउटसाइड हे पहिल्यांदा मला डिफाईन करावं लागेल. झाली माझी आतली बाजू ठरली, माझी बाहेरची बाजू ठरली, आणि आता मला डिक्लेअर करावं लागेल हे नॅट टेबल. आता हे नॅट टेबल डिक्लेअर करताना मला राउटरच्या ग्लोबल कॉन्फिगरेशन मोड वरती कमांड द्यावी लागती. आयपी नॅट इनसाइड सोर्स स्टॅटिक कॉन्फिगर करतोय आता आपण 172.16.10.2 202.208.220.2.
आतून बाहेर जाताना. ठीक आहे, पूर्ण कमांड समजावून सांगतो मी. ग्लोबल कॉन्फिगरेशन मोडची कमांड आहे. आयपी नॅट, आयपी मध्ये मी नेटवर्क ऍड्रेस ट्रान्सलेशन करतोय. काय करतोय मी? इनसाइड म्हणजे आतून येणारे पॅकेट्स. इथं ऑप्शन आउटसाइड पण असू शकतो बरं का. ओके, इनसाइड म्हणजे आतून येणारे पॅकेट, त्याचा सोर्स. आता डेस्टिनेशन बेस पण नेटिंग करता येऊ शकतं, लागत नाही आपल्याला, पण डेस्टिनेशन बेस पण करता येतं. सोर्स म्हणजे त्या पॅकेटचा सोर्स. आता नीट लक्षात घ्या, इथं आपण काय बोलत होतो? सोर्स आयपी बद्दल बोलत होतो ना आपण. ओके, दॅट्स वाय दिस सोर्स कमांड, सोर्स ऑप्शन. ठीक आहे, सोर्स आयपी. आता मी स्टॅटिकली सांगतोय, जर तो 172.16.10.2 असेल तर मी त्याला 202.208.220.2 ने रिप्लेस करेल. तसंच 10.3 असेल तर 220.3 ने रिप्लेस करेल. 10.4 असेल तर 220.4 ने रिप्लेस करेल. 10.5 असेल तर 220.5 ने रिप्लेस करेल. आणि 10.6 असेल तर 220.6 ने रिप्लेस करेल. 5 नॅटिंग स्टेटमेंटसाठी मला 5 कमांड्स द्याव्या लागतील. ठीक आहे, this is the first part, that is static net. मॅन्युअली आपण कॉन्फिगर केलं 1:1. क्लिअर? ओके, लिहून घेत आहे कमांड अगोदर. चला, दोन स्टेप्स आहेत. इनसाइड आउटसाइड डिक्लेअर करायचं आणि नंतर ऍक्च्युअल कमांड द्यायची. आउटसाइड टाकलं तर कसं कमांड? काय काय आउटसाइड मेन्शन केलं तर? आउटसाइड मेन्शन केलं तर तुम्हाला गुगलचा आयपी, गुगलच्या ऐवजी तुम्हाला रिडायरेक्ट करायचा आहे दुसरीकडे कुठेतरी. तर गुगलचा आयपी घ्यावा लागेल, तो तुम्हाला टाकावा लागेल आणि त्याच्याऐवजी कोणाला रिडायरेक्ट करायचं ते टाकावं लागेल. विच वोंट बी द केस ना. ते म्हणजे हॅकिंग वगैरे करायचं असेल तर एखाद्या मशीनला रिडायरेक्ट करायचं तुम्हाला डमी गुगल सर्व्हरला. हे जे नॅट आहे आपण आतापर्यंत डिस्कस केलं, दिस इज स्टॅटिक नॅट. ओके, 1:1. आता जर का असं असेल की माझ्याकडे आतमध्ये आयपी ऍड्रेसेस मल्टिपल आहेत, 172, इथेच घेऊ आपण. माझ्याकडे आतमध्ये आयपी ऍड्रेसेस मल्टिपल आहेत, पण बाहेरचा आयपी ऍड्रेस हा एकच आहे. ओके, 202.202.220.2 पण नको, 1 जो राउटरला दिलेला आहे. ओके, तर त्या केसमध्ये मला कसं करता येऊ शकतं? फर्स्ट ऑफ ऑल, मला आतल्या आयपी ऍड्रेसेससाठी म्हणजे इनसाइड डिफाईन करण्यासाठी मला मागच्या टॉपिकमध्ये जे शिकलो ते करावं लागतं, म्हणजे ऍक्सेस कंट्रोल लिस्ट टू चूज द इंटरनल आयपी ऍड्रेसेस. ठीक आहे, आणि बाहेरची जी सिरीज आहे ही, किंवा आता आपण एकाच आयपी बद्दल कन्सिडर करतो, तर 1 असेल किंवा 4 असतील किंवा 6 असतील, मला या आयपी ऍड्रेसेस साठी तयार करावा लागतो पूल. आतले डिक्लेअर करण्यासाठी ऍक्सेस लिस्ट आणि बाहेरचे डिक्लेअर करण्यासाठी पूल. पूल एका आयपीचा असू शकतो किंवा मल्टिपल आयपी ऍड्रेसेसचा असू शकतो. ओके, दोन्हीसाठीच्या कमांड ज्या आहेत त्या मला कॉन्फिगर कराव्या लागतील. आता आतल्या डिक्लेरेशनसाठी
मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला डिक्लेअर करावी लागते ऍक्सेस लिस्ट. सो राउटर ए च्या ग्लोबल कॉन्फिगरेशन मोड मध्ये ऍक्सेस डॅश लिस्ट 10 म्हणजे ऍक्सेस लिस्ट नंबर. ओके, परमिट 172.16.10.0 0.0.0.255. ओके, काय केलं मी, माझं आतलं नेटवर्क जे आहे ते चूज केलं याच्यातनं ऍक्सेस लिस्ट मधून. नेक्स्ट आता मला पूल डिफाईन करायचं आहे. तो वन्स अगेन ग्लोबल कॉन्फिगरेशन मोड मध्ये आयपी नॅट पूल कमांड आहे आयपी नॅट पूल. पूलच्या पुढे तुम्ही काही नाव देऊ शकता पूलला. सो नाव दिलं मी सपोज ASIC. ओके, आता स्टार्टिंग आयपी ऍड्रेस 202.208.220.1 आणि एंडिंग आयपी ऍड्रेस 202.208.220.1. आता माझा आत्ताचा एकाच आयपीचा पूल आहे म्हणून मी .1 पासून स्टार्ट होऊन .1 पर्यंत संपवतोय. जर याच्याऐवजी इथं मला परत मगासारखे .6 पर्यंत असते तर मी तसे .6 पण घेऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. सो आयपी नॅट पूल ASIC स्टार्टिंग आयपी ऍड्रेस एंडिंग आयपी ऍड्रेस, याच्यानंतर नेट मास्क आणि सबनेट मास्क जो काही तुमचा असेल तो सर्व्हिस प्रोव्हायडरनं दिलेला. आता तो .0 घ्या, इथं एकच आयपी आहे म्हणून 4x255 घ्या, काही चालू शकतं. ठीक आहे. सर्व्हिस प्रोव्हायडरनं जो तुम्हाला दिलाय तो, आता सर्व्हिस प्रोव्हायडरने एकच आयपी दिलेला असेल तर इथं 4x255 असतं होस्ट मास्क. ठीक आहे. हा, तू आता 6 आयपी जर घेतलेले असेल तर 248 असेल आपला. ओके, 2 आयपी असतील तर राईट, 2 आयपी असतील तर तुम्हाला /30 असेल 252. बरोबर आहे. सो जो कुठला त्यांनी दिलेला असेल त्याप्रमाणे तुम्ही सबनेट मास्क द्यायचा इथे. सो ऍक्सेस लिस्ट तयार केली, नंतर पूल तयार केला. नेट मास्कला काय लिहावं लागेल? नेट मास्क हाच शब्दच आहे तो. शब्द नेट मास्क NETMASK असं कीवर्डच आहे तो. नाही नाही नाही, नेट मास्क हा शब्द. इथं अजून पण एक चॉईस आहे तुम्हाला. इथे प्रिफिक्स डॅश लेंथ असा आपण शब्द येऊ शकतो, मी दिला तुम्ही. फक्त तुम्हाला त्या केसमध्ये द्यावं लागेल मग 24 म्हणजे /24. ओके. सो प्रिफिक्स डॅश लेंथ दिलं तर तुम्हाला स्लॅशच्या फॉर्मॅटमध्ये सबनेट मास्क लिहावा लागेल. नेट मास्क शब्द दिला तर तुम्हाला आपला स्टँडर्ड सबनेट मास्क टाकावा लागेल. गॉट द पॉइंट. पण तयार काय केलं आपण, ASIC नावाचा पूल तयार केला. त्याच्यामध्ये स्टार्टिंग आयपी ऍड्रेस एंडिंग आयपी ऍड्रेस टाकला आणि नेट मास्क आणि त्याच्यापुढे सबनेट मास्क दिला. बघा आता परत मी मुद्दाम खाली येतो इथं. जशी ही कमांड्स दिलेल्या आहेत सगळ्या तशीच आता ही कमांड दाखवतो मी तुम्हाला. कमांड सिमिलरच आहे डायनॅमिक नेट साठी. आयपी नॅट इनसाइड सोर्स, इथपर्यंत सगळं सेम आहे, काहीच फरक नाही. याच्या पुढे लिस्ट 10 आणि पूल ASIC. एंटर. काय झालं नीट लक्षात घ्या. जिथे इथं सोर्स स्टॅटिकली मी सांगितलं होता हे आतले आयपी ऍड्रेस असेल तर त्याला ह्या आयपी ने रिप्लेस करायचं असं जे सांगितलेलं होतं, आता पण तसंच आहे. आयपी नॅट इनसाइड सोर्स ह्याच्या पुढे फक्त स्टॅटिकच्या ऐवजी आलं लिस्ट आणि 10 हा आला ऍक्सेस लिस्ट नंबर.
हा आपला ऍक्सेस लिस्ट नंबर, हा 10 आणि पूल, आणि हे पूलचं नाव आपलं जे आहे तो. ओके, म्हणजे मी सांगतोय लिस्ट 10 मधला जर आयपी ऍड्रेस असेल तर त्याला पूल ASIC मधल्या आयपी ने रिप्लेस कर. ओके, आता या केसमध्ये लक्षात ठेवा, इथं पहिला आयपी आलेला जो काय तुम्ही आयपी दिलेला आहे त्याला घेऊन बाहेर जाईल, इंटरनेटवर कम्युनिकेशन चालू करेल. दुसरा, तिसरा, चौथा आयपी जर का आले हे इथे आतल्या मशीन्सने रिक्वेस्ट पाठवल्या तर आता हा आयपी ब्लॉक झालेला आहे. जोपर्यंत याचं कम्युनिकेशन संपत नाही इंटरनेटवरचं तोपर्यंत हा आयपी रिलीज होत नाही, तोपर्यंत या पुढच्यांना ऍक्सेस मिळणार नाही इंटरनेटचा. म्हणजे आतमध्ये इकडे जर का तुमचे 5 मशीन्स आहेत आणि बाहेर आयपी एकच आहे तर रिझल्टंट असा आहे इंटरनेटशी तुमचं एकच सेशन चालू असेल. जर 5 आयपी ला बाहेर पण 5 घेतले तर 5च्या 5 बाहेर कम्युनिकेट करतील, पण हे डायनॅमिकली अलोकेट केले जातील. पहिल्या रिक्वेस्ट आलेला पहिला आयपी, दुसरा रिक्वेस्ट आलेला दुसरा आयपी, मग अशी आपण मॅन्युअली दिलेलं होतं. आणि आता मला काय करायचंय, मला असं पाहिजे, म्हणजे याला म्हणतात डायनॅमिक नेट. ठीक आहे, कुठलं, हा पार्ट. ओके, आता मला असं करायचंय, माझ्याकडे एक जरी आयपी असेल तरी सगळ्या 5 जणांनी त्या एकाच आयपी वरती बाहेर कम्युनिकेट केलं पाहिजे. असं जर का असेल तर मला याच्या पुढे फक्त एकच कमांड एक्स्ट्रा द्यावी लागती, ती म्हणजे इथे द्यावा लागतो मला ओव्हरलोड हा शब्द. नॅटिंगची जी कमांड आहे, या नॅटिंगच्या कमांडमध्ये शेवटी जर मी ओव्हरलोड मारून एंटर मारलं तर सगळा सिनेरिओ चेंज होतो. मग त्या केसमध्ये जे आपले आतले 5 आयपी ऍड्रेसेस आहेत ते एका आयपीचा आधार घेऊन पण बाहेर 5 सेशन्स करू शकतात. 5 काय किती पाहिजे तेवढे करू शकतात. नाही, सांगतो ते कसं होतं ते, पण लक्षात आलं का? मला कॉन्फिगरेशन पहिल्यांदा अगोदर सांगायचं आहे. डायनेमिक नॅट म्हणजे स्टॅटिक नॅटचाच दुसरा प्रकार आहे, फक्त डायनेमिकली अलोकेट होतात. पण त्यालाही तीच काय म्हणतात ऑब्लिगेशन आहे की आतमध्ये जेवढे आयपी आहेत आणि बाहेर जेवढे आयपी घेतलेले आहेत तेवढेच कनेक्शन्स होतात. पण त्याला तुम्ही फक्त हा एक शब्द लावला तर इम्प्लिमेंट होतं डायनेमिक नॅट विथ ओव्हरलोडिंग. ओके, आणि त्या केसमध्ये बाहेर 1 असो नाही तर 5 असो, जेवढे आयपी ऍड्रेसेस असतील तेवढ्यातल्या कुठल्या ना कुठल्या आयपीचा वापर करून बाहेर कम्युनिकेशन केलं जाईल. कुठल्याही मशीनला कनेक्शन मिळणार नाही असं नाहीये, सगळे मशीन सायमल्टेनियसली बाहेर कम्युनिकेट करते. इज दॅट क्लिअर? मला ते एकदा सांगा ना, एक पर्यंत ऍक्सेस लिस्ट पर्यंत कळालं, पूल कळाला का? हा, पूल कळालं. ठीक आहे, मग आता हे स्टेटमेंट, या स्टेटमेंटमध्ये काय आहे, आयपी नॅट इनसाइड सोर्स, हे तर मगासारखंच आहे. आतनं येणारा सोर्स आयपी ऍड्रेस जर लिस्ट 10 प्रमाणे असेल, म्हणजे कोड 116.10.0 प्रमाणे असेल, तिथूनच नाही कळालं. आणि फक्त पुन्हा आपण इथे हे डिक्लेअर केल्यावरती लिस्ट नंबर 10, तर फक्त आपण इथे कसं इनसाइडला काय टाकले 10.2, फक्त आपण इनसाइडला काय टाकले 10 नंबर दिले लिस्टची. हा, आणि आउटसाइडला काय टाकले 220.2, फक्त आस्तिक टाकायला लास्टला, म्हणजे आउटसाइडला. इथे आपण ऑलरेडी वरती डिफाईन केले. नाही, सिंपल गोष्ट आहे. इथं स्टॅटिकली आपण सांगितलं याला हे याला हे याला हे असं सांगत गेलो. इथं काय सांगितलंय, लिस्ट 10 ला पूल ASIC प्रमाणे रिप्लेस करा, दॅट्स इट. फरक काहीच नाही. त्यामुळे त्याला स्टॅटिक म्हणतात, याला डायनेमिक म्हणतात, कारण कोणाचंही कोणाला मॅचिंग होऊ शकतं. ओके, पण याच्यात लिमिटेशन काय आहे, जेवढे बाहेरचे आयपी ऍड्रेसेस असतील तेवढेच घेऊन तुम्ही बाहेर जाणार ना, मग त्याला एकच शब्द एक्स्ट्रा टाकायचा, ओव्हरलोड. किंवा त्या केसमध्ये आतमध्ये 100 जरी मशीन्स असतील आणि बाहेर एक जरी आयपी ऍड्रेस असतील, सगळे बाहेर कम्युनिकेट करू शकतील. जर का इथे आपण ऍक्सेस लिस्ट आहे ना, तिथे सॉरी आयपी नॅट पूल 202.208 220.1 आणि तिथून 6 पर्यंत केली, 6 केला. बर, चालतं ना. आणि खाली मग सर्व्हिस प्रोव्हायडर कडनं तुम्हाला 6 चा पूल घ्यावा लागेल, 6चा पूल येईल, मगासारखा. 6चा पूल येईल. आणि इकडे पण आपल्याकडे 6 मशीन आहेत, बरोबर, 5 मशीन आहेत. आयपी नॅट इनसाइड सोर्स लिस्ट 10, ते पूल ASIC, पूल ASIC
एवढंच द्यावं लागेल का? म्हणजे 6 मध्ये ते 6 communicate ऍब्सोल्युटली. मी म्हणलं ना, स्टार्टिंग आयपी ऍड्रेस आणि एंडिंग आयपी ऍड्रेस आपल्या एक्झाम्पल मध्ये आपण एकच धरला, म्हणून मी तो एकच घेतला. ऍक्च्युली तो एक असू शकतो, 6 असू शकतात. तुम्ही जेवढा असेल तेवढा द्या स्टार्टिंग आणि एंडिंग. ओके, खाली डिक्लेअर करायचे वरती डिक्लेअर करते, फक्त इथे खाली कॉल करते त्या. राईट, बरोबर. लिस्ट दिली तर तिकडे ते लिस्ट प्रमाणे ॲलोकेट होतील. बरोबर, मगासारखंच आहे. जर तुम्ही 6चं एक्झाम्पल घेतलं ना तर ते मगासारखंच आहे. इथं जसं ॲलोकेशन केलं आपण .10.2 ला 220.2, 10.3 ला 220.3, फक्त इथं डायनॅमिकली होईल. म्हणजे मी गॅरंटी देऊ शकत नाही 10.2 ला 220.2च मिळेल. त्याला .3 पण मिळू शकेल, .4 पण मिळू शकेल. फर्स्ट कम फर्स्ट सर्व. म्हणजे जो येईल त्याच्याशी पहिली रिक्वेस्ट सपोज .5 नी पाठवली तर त्याला .2 मिळेल किंवा .1 मिळेल. म्हणजे असं काही हे नाही. हा, डायनॅमिकली होईल. तुम्हाला करत बसायची गरज नाही. पण त्याच्यातही रिस्ट्रिक्शन, सांगायचा पॉईंट तो नाहीये. सांगायचा पॉईंट हा आहे की त्याच्यातही रिस्ट्रिक्शन काय आहे, बाहेर जर का तुम्ही 5 आयपी ऍड्रेसेस घेतलेले असले हे, तर तुम्हाला 5च सेशन्स मिळतील. 6 आयपी ऍड्रेस घेतले असतील तर 6 सेशन्स मिळतील तुम्हाला सायमल्टेनियसली. पण तेच तुम्ही ओव्हरलोड शब्द टाकला तर तुम्ही पाहिजे तेवढे सेशन्स करू शकता. मग तो 1 आयपी असो, 6 आयपी असो, बाहेरचे सगळ्यावरती मल्टिपल सेशन्स करू शकतात. आता ते कसे करतात ते मला तुम्हाला सांगायचंय. ऍक्च्युली फोकस त्याच्यावरती जास्त आहे की सपोज हा राउटर आहे, आतनं पहिल्या मशीननं रिक्वेस्ट पाठवली, बाहेर गुगलला रिक्वेस्ट जाणार आहे, आणि असं समजा आपल्याकडे एकच आयपी ऍड्रेस आहे 202.208.220.1. ठीक आहे. 10.2 न रिक्वेस्ट पाठवली. त्यानं काय केलं, ही रिक्वेस्ट जी आली तर ती राउटरनं लक्षात ठेवली. त्याला सांगितलं मला कळतंय तुला पोर्ट नंबर 80 वरती कम्युनिकेट करायचंय, म्हणजे HTTP वरती ब्राउझिंग. राउटरनं त्याला सांगितलं स्वतःचा, तुला कोणाशी कम्युनिकेट करायचं असू शकेल, पण मला आता पोर्ट नंबर 80च्या ऐवजी आता इथनं पुढे आपण कम्युनिकेट करू पोर्ट नंबर लेट्स से 2000 वरती. ओके. सो 10.2 कडनं जी रिक्वेस्ट आली ती त्यानं पोर्ट नंबर 2000 वरती चेंज केली, आणि त्याच्या बिहाफ मध्ये त्यानं काय केलं, बाहेर रिक्वेस्ट पाठवली गुगलला बाय युझिंग दिस आयपी ऍड्रेस 220.1, आणि बाहेर गुगलची पण त्यानं निगोशिएट करून घेतलं की मला HTTP पोर्ट 80 कम्युनिकेट करायचंय, पण इथनं पुढचं आपलं कम्युनिकेशन 80च्या ऐवजी असेल पोर्ट नंबर 3000 वरती. ओके. सो जे कम्युनिकेशन त्यानं तिथनं पुढे हा आयपी वापरून गुगलशी सुरू केलं 10.2चं, त्याच्यासाठी पोर्ट नंबर घेतला त्यानं 3000. तो त्यानं आतलं 2000 बाहेरच्या 3000शी बाइंड करून टाकलं राउटरनी पोर्ट नंबरशी. ठीक आहे. आता पुढचं मशीन घ्या 10.3. 10.3 न पण रिक्वेस्ट पाठवली. यानं त्यालाही पोर्ट नंबर 80च्या ऐवजी निगोशिएट करून घेतलं की आता पोर्ट नंबर 80च्या ऐवजी आपण बोलणार आहोत पोर्ट नंबर 2001 वरती, आणि पोर्ट चेंज करून घेतलं 2001. आणि त्यानं आता नवीन रिक्वेस्ट पाठवली परत गुगललाच. सपोज दोघे जण गुगलच ब्राउज करतात, सो नवीन रिक्वेस्ट पाठवली. आता त्यानं गुगलला सांगितलं पोर्ट नंबर 80 वरती म्हणजे HTTP कम्युनिकेशन आहे, पण ते 80च्या ऐवजी आपण बोलू पोर्ट नंबर 3001 वरती, असं पोर्ट निगोशिएट करून घेतलं गुगलकडनं. ओके. आता झालं काय, 10.3 कडनं जी रिक्वेस्ट आली ती आलेली रिक्वेस्ट पोर्ट नंबर 2001 दिला त्यानं, आणि ती बाहेर पाठवताना सेमच आयपी ऍड्रेस वापरला 220.1, पण बाहेरची त्यानं गुगलला ती रिक्वेस्ट पाठवली, त्याच्यामध्ये पोर्ट नंबर त्यानं निगोशिएट केलं 3001 वरती. म्हणजे गुगलचा जो 3001 ला रिप्लाय येईल तो आतमध्ये पोर्ट नंबर 2001 ला द्यायचा आहे त्याला, म्हणजेच पर्यायाने 10.3 ला द्यायचा आहे. आणि गुगलचा जो पोर्ट नंबर 3000 वरती रिप्लाय येईल तो त्याला माहिती आहे आतमध्ये त्यानं पोर्ट केले बाइंड 2000 ला, म्हणजे त्याला तो रिप्लाय द्यायचा आहे आतमध्ये 10.2 ला. आलं का लक्षात? म्हणजे त्यानं या पोर्ट नंबर्स वरती सेशन मेंटेन केले, हे बाइंड केले त्यानं स्वतःच्या टेबलमध्ये, आणि असं करून हाच आयपी परत परत यूज केला. पोर्ट्स किती आहेत आपल्याकडे,
65,535 पोर्ट्स आहेत, नाही का? क्लिअर विथ द लॉजिक. मग हाच आयपी मी 65,535 वेळा परत 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 रिपीट करू शकतो ना, सेशन्स क्रिएट करून. आणि याला म्हणतात डायनॅमिक नॅट विथ ओव्हरलोड. यालाच पॅट असं पण म्हणलं जातं बऱ्याच वेळेला पुस्तकांमध्ये, पोर्ट ऍड्रेस ट्रान्सलेशन. ओके, हीच कन्सेप्ट होतं ती पॅटची. क्लिअर विथ दिस. सो डायनॅमिक नॅट युजलेस आहे तसं ऍक्च्युली. मला विचारायला डायनॅमिक नॅट कोण नाही वापरणार, स्टॅटिक नॅट करतील ना त्याच्यापेक्षा, डायनॅमिक कशाला करत बसतील. ओके, डायनॅमिक नॅट विथ ओव्हरलोड सगळे वापरतात. म्हणजे आजकालचे जे वायफाय राउटर्स येतात तुमचे ब्रॉडबँड राउटर्स, त्याच्यामध्ये डायनॅमिक नॅट विथ ओव्हरलोड बाय डिफॉल्ट कॉन्फिगर्ड असतं. फक्त तुम्हाला ते कॉन्फिगर करावं लागत नाही, कारण ते राउटर्स ब्रॉडबँड कनेक्शन साठीच आहेत. सो वायरलेस वरती तुम्हाला एक आयपी ऍड्रेस मिळतो आणि त्याचं ओव्हरलोडिंग बाहेरच्या मिळणाऱ्या आयपी ऍड्रेस वरती केलेलं असतं. अलग लक्षात. जो कुठला आयपी ऍड्रेस बाहेरचा मिळाला असेल त्याच्यावरती ओव्हरलोडिंग केलेलं असतं. नॉर्मली आपण जेव्हा घेतो ना तेव्हा ते 192.160 सिरीज आपल्याला भेटते. ती लोकलची सिरीज. ती लोकलची सिरीज आहे ना, ती तर ही सिरीज आहे, ही आपण धरली नाही ते 172 वाली. या जागी तुम्हाला सिरीज मिळती 192.168.1.0 और 0.0 असते सिरीज तुम्हाला मिळालेली. बाहेरचा आयपी ऍड्रेस मिळालेला तुम्हाला कळायचं काही कारणच नसतं इथं कुठला मिळालाय तो राउटरला माहिती असतो, डीएससीपी कडनं आलेला असतो तो सर्व्हिस प्रोव्हायडर कडनं. आणि त्याला काय सांगितलेलं असतं, आतल्या या सिरीज मधले जेवढे काही आयपी ऍड्रेसेस असतील ते सगळे त्या बाहेरच्या इंटरफेसला मिळालेला जो काही ऍड्रेस असेल त्याच्याबरोबर नॅट करा विथ ओव्हरलोडिंग. हे प्री कॉन्फिगर्ड असतं. ह्याच्यामध्ये आपल्याला डीएनएस कॉन्फिगर लागत नाही ना? नाही, आयडियली नाही करायचं, कारण तो राउटरला मिळाला की राउटर तसाच्या तसा फॉरवर्ड करतो त्याला. मी कमांड बाय डिफॉल्ट टाकून केलेली असते पोर्टवर. हो, नाही आणि राउटर पण डीएचसीपी वरतीच आयएसपी कडनं आयपी मिळवतो ना, ब्रॉडबँडचा राउटर. त्यामुळे डीएचसीपी कडनं ज्या वेळेला आयपी ऍड्रेस त्याला मिळतो आयएसपी कडनं, तेव्हा त्याच्यात आयपी ऍड्रेस सबनेट मास्क डीएनएस सर्व्हरचे मिळतातच त्याला. तो ज्या वेळेला आतमध्ये लिस्ट देतो आयपी ऍड्रेसेसचं 198.168 वाला, त्यावेळेला तो ते तसेच्या तसे फॉरवर्ड करतो ना. अलग लक्षात. किंवा त्यांच्यासाठी तो स्वतः डीएनएस म्हणून ऍक्ट करतो की मीच डीएनएस आहे तुमचा, तुमच्या रिक्वेस्ट माझ्याकडे पाठवा, मी